आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चेला बच्चू कडू तयार आहे। बच्चू कडू यांचे आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे। हे आंदोलन सुरूच ठेवून बच्चू कडू चर्चा करण्यास तयार आहे। तर या चर्चेनंतर तोडगा निघणार का आणि हे आंदोलन बच्चू कडू मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। काल या आंदोलनामुळे नागपूरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मात्र सरकारचं शिष्टमंडळ बोलण्यास आल्यानंतर आता हे आंदोलन महामार्गावरून मैदानावर गेलेलं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही सध्या सुटलेली आहे। वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। मात्र बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे। असं असलं तरी आता बच्चू कडू यांनी चर्चा करण्यास तयारी दाखवलेली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला बच्चू कडू तयार आहे। त्यामुळे ही चर्चा कधी होते, यातून काय तोडगा निघतो, याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। असेल तर आज जे आहे ते बैठक जे आहे ते मुंबईला पार पडणार आहे आणि आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। बच्चू भाऊ, बैठक पार पडणार आहे। अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला घेऊन तुम्ही आक्रमक झालेले आहेत। बैठकीत तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? हा, तोडगा कसा आहे, बैठक कशा पद्धतीनं म्हणजे आम्ही ज्या भावनेतून जातोय त्याच भावना किंवा शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना जर देवा भावना ठेवल्या तर तोडगा नक्की निघेल। 20 मागण्या आहेत। 20 मागण्यापैकी प्रमुख मागणी जी आहे ते कर्जमाफी आहे। तुमची मागणी जी आहे ते कर्जमुक्तीची आहे। तर काय आपण कर्जमुक्तीसाठी काय पाऊल करणार असल्याचे? कर्जमुक्ती होणार, करावं लागणार, नाही झाली तर आम्ही लढणार, आम्ही थांबणार नाही। अल्टिमेट आपण दिलेला होता की आम्ही रेल्वे ट्रॅकवर उतरू, तो अल्टिमेट राहीलच। आपण जर बघितलं असेल तर पीक विम्याचे आता जे पैसे आलेले आहेत, म्हणजे 2 रुपये, 3 रुपये, 8 रुपये, 9 रुपये आले, हे शेतकऱ्याच्या एका अर्थाने थट्टा होता। या संदर्भात आपण ह्या सगळ्या दुरुस्त्या झाल्या पाहिजे। आता आम्ही सगळे नेते मंडळी एकत्र आलो आहे, सगळे शेतकरी एकटवले आहे। ओबीसी शेतकरी, मराठा शेतकरी, इतर शेतकरी, दलित शेतकरी सगळे एकत्र झालेले आहे। या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश आहे। मी सांगतोय, मागणी तर हे यश आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठं यश आहे की सगळे नेते एका व्यासपीठावर होते, एक म्हणून लढत होते। त्या उभा महाराष्ट्र पाहत होता आणि हे निश्चितच दिलासादायक असं एकंदरीत चित्र आहे। मोठी आशा याच्यातून निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं ह्या सगळ्या जो गुंतागुंती शेतकऱ्यासाठी पार निघेल, काही वेळ वाट पाहावं लागेल। आपण जर बघितलं असेल तर अनेक शेतकरी आहेत जे मालगुजार शेतकरी म्हणतो, तर मालगुजार शेतकरी आज सुद्धा अनेक जे बघितलं असेल योजना घेतात आणि गरीबातला गरीब शेतकरी घेतला पाहिजे। मी शेतकरी आहे पण मला 70,000 रुपये पेन्शन भेटतं, तर मी ते घेणार नाही। मोठ्या व्यापारी याच्यातून काढला पाहिजे। तो प्रचंड मोठा व्यापारी आहे, पण टॅक्स लपवासाठी जर शेती करत असेल तर त्यालाही बाहेर काढलं पाहिजे। काही पेन्शन धारक आहे ज्याच्याकडे जास्त पेन्शन आहे, अर्थात काही लोकांना 1000 रुपये पेन्शन आहे, तो घ्यावं लागेल। पण ज्याला 70, 80 हजार पेन्शन आहे त्याला तुम्हाला सोडावं लागेल। हे सगळं गरीब शेतकऱ्याची सरसकट झाली पाहिजे। आता मरायचे ना, आता लढायचे असं आपण एल्गार केलेला आहे। हातात आलेले माऊलीने आपल्याला जे बांधलेलं आहे ते बंधन आहे। हा बंधन एका अर्थाने तुम्हाला ऊर्जा देते। चळवळीतले एका अर्थाने ऊर्जा असताना आपल्याला हे बांधलं असताना काय त्यावेळेस क्षण होतं तुमच्या? नाही, खरं तर त्या माऊलीनं डोळ्यात पाणी आणून ते बांधलेलं मला, आणि तिला मला माझ्या मुद्द्यावर तू कायम राहा, हे त्या बंधनातून। ही लहान गोष्ट नाही आहे, ही फक्त पट्टीने आमचं मन महिलावून टाकलेलं आहे, मनात मन मजबूत केलेलं आहे, एक विचार दिलेला आहे। ही पट्टीने फक्त साधा कापड नाही आहे, तो विचाराचा कापड आहे, विचाराचं बंधन आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही जीव गेला तरी चालेल। हा विचाराचं बंधन तुम्ही बांधलेलं आहे। विचाराच्या बंधनाची दखल देवेंद्र फडणवीस घेतील ते त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी घ्यावं इतकीच विनंती आहे। हे बंधन बांधलंय आणि संपूर्ण कर्ज जे 20 मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या, त्यातल्या प्रमुख मागण्या तुमची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। मग हा बंधन सुटणार? कर्जमुक्ती झाली तर सुटणारच, नाही झाली तर लढासाठी हे बंधन का नाही? आपल्यासोबत आज जे बघितलं असेल तर बैठक आहे, त्या बैठकीत कुठले शेतकरी नक्की असणार? ते आता तिथंच ठरवणार आम्ही, कोण कोण येणार ते। मनोज जरांगे पाटील सुद्धा बैठकीला असणार, ते आता माहित पडून ते आल्याशिवाय आम्ही नाही सांगू शकत। आपल्यासोबत हे होते बच्चू कडू। तेजस मोहतर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।